नको ना ग एवढी उदास राहू. काय झालं? तू देवावर भक्ती कर, विश्वास ठेव त्याच्यावर. देव आहे. तू अंतःकरणापासून देवाला आवाज तर देऊन बघ. ते हाकेला तुझ्या धावून येतील. श्री स्वामी समर्थ महाराज तर आपल्या पाठीशीच असतात, आताही आहेत. एक ना एक दिवस तुला कोणत्या ना कोणत्या रूपाने देव साक्षात्कार देणारच. देव आहे. माझा विश्वास आहे देवावर. देव आहे. नमस्कार स्वामी भक्तांनो. तुम्हा सर्व स्वामी भक्तांवर स्वामींची सदैव कृपा राहो. मी उषा क्षीरसागर आज एका सच्च्या भक्ताची कहाणीच घेऊन आली आहे. एक सच्चा भक्त नित्यनेमाने रोज देवाची पूजा करायचा, भक्ती करायचा. एके दिवशी तो देवाला म्हणतो, मी तुझी एवढी सेवा केली, भक्ती केली, आता तुझी बारी आहे. देव म्हणतो, जेव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा तुझ्या पाठीशी मी असेन. भक्त म्हणतो, तुम्ही पाठीशी आहात हे मी कसं समजू? देव म्हणतो, जेव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा तू पाठी वळून पाहायचं. तुला 4 पावलं चालताना दिसतील. 2 पावलं तुझे, 2 पावलं माझे. भक्त म्हणतो, ठीक आहे. आणि काय क्षणात भक्तावर संकट येतं ना. खूप जोराचा पाऊस येतो, जोराचं वादळ सुटतं आणि भक्त पाठी वळून पाहतो तर काय, त्याला 4 पावलं चालताना दिसतात. खूप आनंद होतो भक्ताला आणि तो म्हणतो, खरंच देव आहे. आणि तो चालत राहतो आणि पुढे जास्तीचंच वादळ येतं, जास्त संकट येतं. तेव्हा भक्ताला डाऊट येतो, अशा वेळेला देव आहे की नाही पाठी. तो वळून पाहतो तर काय, त्याला 2च पावले दिसतात आणि भक्ताला राग येतो. भक्त म्हणतो, काय रे देवा, तू म्हणाला होतास 4 पावलं असतील आणि असं कसं 2च पावले आहेत, असं कसा रे तू देव? तुला कोण देव बनवलं? म्हणून तो खूप नाराज होतो आणि तेवढ्यात देवाचा त्याला आवाज येतो, काय रे, काय झालं? भक्त म्हणतो, तुम्ही म्हणाला होतात माझ्या संकटाच्या वेळी माझ्या पाठी 4 पावलं असतील, आता तर 2च पावलं आहेत. देव म्हणतो, वेडा आहेस तू. तू जेव्हा थकला होतास तेव्हा तुला मी खांद्यावर उचलून घेतलं आणि तू जे 2 पावलं पाहत आहेस ते 2 पावलं माझे आहेत. तेव्हा भक्त म्हणतो, चुकलं देवा माझं. खरंच देव आहे आणि खरंच श्री स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या पाठीशीच तर असतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे उभा. येऊ नको. स्वामी समर्थ.